भारतात 250 ते 300 प्रजाती आहेत सापांच्या. असं वाटलं होतं की 1-1.5 तासात एक तरी मिळेल ॲटलिस्ट. शोधून शोधून फार दमलोय, अजून एक पण नाही मिळते. पण आपण शोधणं कायम ठेवूयात आणि परत बघूयात कुठे मिळतोय का, अजून किती वेळात मिळेल किंवा काय होईल. चालू आहे धावपळ. लहान किंवा निमुळते शरीर असणारे साप जमिनीखाली किंवा जमिनीवर पडलेली खोड लाकडं त्याच्यामध्ये राहायला जास्त प्रिफर करतात. तिथं काहीतरी आपल्याला दिसतंय, जवळ जाऊन अजून पाहू.
धामण जातीचा साप दिसतोय, बेबी धामण. तो तर हा धामण जातीचा बिनविषारी साप आहे. याला हिंदीमध्ये घोडापछाड, मराठीमध्ये धामण आणि इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक असं नावाने ओळखलं जातं. याची ओळख अशी आहे की डोळे याचे गोल, म्हणजे याच्या डोळ्याचे जे बोले आहेत, थोडक्यात पापण्या, त्या गोल असतात आणि शेपटीवरती जाळीदार नक्षा आणि कलर पिवळा. भरपूर कलरमध्ये आढळतो, पण सध्या हा पिवळ्या कलरमध्ये आहे. तर ह्याचं खाद्य म्हणजे उंदीर, घरातल्या पाली असतील, उंदीर असतील, त्याच्यानंतर बेडूक, ह्याच्या शोधात तो आपल्या घरापर्यंत येतो. पण ह्याच्यापासून आपल्याला कुठलाही धोका नाही आहे. खास करून शेतकऱ्याचा खरा मित्र मानला जाणारा हा साप आहे. आता तुम्ही बघू शकता एकदम शांतपणे, आणि काहीच नाही त्याचा काही त्रासच नाही आहे की तुम्हाला तो चावणार कधी, ज्यावेळेस तुम्ही जास्त दाब पडला किंवा काहीतरी आपल्याकडून त्याला हानी झाली त्यावेळेस तो चावणार, त्याच्या आधी तो चावणार नाही. जर तुम्हाला कुठे आढळला तर ह्याची आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी की या सापांना, जीवजंतूंना वाचवायचं आपलं काम आहे. तर जेवढं होईल तेवढं सहकार्य करून, जवळील सर्पमित्रांना बोलून ते पद्धतशीर रेस्क्यू करतील आणि निसर्गात सोडतील. त्यामुळे त्यांना संपर्क साधा. ह्याला शक्यतोवर जिथे पाणी असेल किंवा जिथे हिरवळ असेल त्या ठिकाणी त्याला रिलीज केलं पाहिजे. आणि तो आढळतो पण तिथेच. तो थोडक्यात घरामध्ये येतो आणि उंदीर यांच्या मागे येऊन आपल्या घरामध्ये तो आढळून येतो. त्यामुळे घाबरायचं काही काम नाही. जवळील सर्पमित्रांना संपर्क साधा, ते त्याला पकडून बाहेर सोडतील जंगलात. तर आपण त्याला आता रिलीज करून टाकू, जेणेकरून तो त्याचा पुढचा आयुष्य इथे जगेल.